कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, महापौर पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. शिंदे भाजप युती ही कायम राहणार, श्रीकांत शिंदेंची माहिती. केडीएमसीत मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे राज ठाकरे व्यथित, पक्षाविरोधात जाऊन भूमिका घेतली असेल तर कारवाई करा, संजय राऊतांची मागणी. सत्तेतून लोकांची कामं करता यावी म्हणून शिंदेंना पाठिंबा, मनसेच्या राजू पाटील यांची माहिती. तर कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी स्थानिकांना निर्णयाचे अधिकार दिल्याचं नांदगावकरांचं वक्तव्य. केडीएमसीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर, शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेत जाणार. उरलेल्या 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता म्हस्के सेनाभवनातील बैठकीला गैरहजर. तसंच गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनातही अनुपस्थिती. मात्र म्हस्के आमच्या संपर्कात, अनिल परबांची माहिती. नवाब मलिकांच्या नेतृत्वात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक. भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव, भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडावं, पराभूत उमेदवारांची बैठकीत मागणी. प्रजासत्ताक दिनी भरत गोगावले यांना अखेर ध्वजारोहणाचा मान. रायगड जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करणार. मंत्री गोगावलेंची इच्छा अखेर पूर्ण. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांना मोठा झटका. सावंतांविरोधात पुतण्या धनंजय सावंतांचं बंड. धनंजय सावंत परांड्यातून स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात. दाओसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 37 लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. गुंतवणुकीसोबत तंत्रज्ञानही मिळवलं, फडणवीसांची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दिग्विजय पाटीलला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता.